काना झाला काय आपल्यासोबत व्हिडिओ काढाय ना आता मोबाईल बिग पडला खाली आणि चहा पण सांडला पॅन्टवरती. स्वतः इथनं सगळं बॅगा सामान वगैरे सगळं कलेक्ट केलं. आता जाऊ तिकडं. आवाज आहे का तुम्ही हंटरचा? सो हॅलो गाईज, वेलकम टू अवर न्यू व्लॉग. तर मागच्या व्हिडिओ तुम्ही बघितला असेल की आपल्या नवीन फ्लॅटची वास्तुशांती झाली आहे. मग काल आम्ही इथंच झोपलेलो. मग आज आता इथंच मिसळचं नियोजन केले. ही काय विकत आणली नाही, फक्त फरसाणा तेवढा विकत आणलाय. आमटी कालचीच आहे आणि त्यातच ही नियोजन केले. ब्रेड, फरसाणा आणि कालची आमटी. आता मावशी गरम करायला लागली आमटी, मग आपण खाऊन घेऊया. ओके, आमटी आली आपली. हां हां चालतंय तसं करायला. तर पाणी सुटले तोंडाला, कधी एकदा खातोय असं झाले. द्या 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 पीठ बघा कसला आलाय. ओके बस बस, आता चालू करू आपण खायला. क्वालिटी तर विषय एक नंबर. तू सांग खाऊन कसं वाटतंय? एक नंबर, मस्त, टॉपचा विषय. बाहेर मिसळ खायला आलो असं वाटतंय ना एकदम. होय, सेम. तुझं काय भारी आहे ना? बर, हे ना अजून खाल्लेलीच नाही आहे आणि आधीच बाहेर म्हणतोय बघा. गाईज तुम्हाला बघा गंडवतोय. आता खाल्लाय ना पहिला घास. हाय तर का? होय, खरंच भारी. बर, काय मला तर लागले म्हणल्यावर सप्लायश. मिसळचं नियोजन तर एकदम गच्च झाले. आता आपल्याला आंघोळ करायची. पण विषय काय झालाय, कपडे तिकडच्या घरी राहिले, मग तिकडं आणायला जायचं आहे. सो तिकडनं कपडे आणून मग आंघोळ करायची आहे. मग सगळं इथलं काम आवरून मग माघारी आपल्याला रूमकडे जायचं. त्यामुळं बघू आता एक एक कामं तरी निपटूया. चला आपल्याला जायचं आहे कपडे आणायला. जाऊया आणि कपडे घेऊन येऊया. बरं चला, आता ते स्वामी आल्यात उत्तर पूजा करायला. तो जायचा प्लॅन कॅन्सल, पोस्टपोन झाला 5 मिनिटात. चला जाऊ. तर आता आपली उत्तर पूजा झाली आहे. तर त्यातले आपल्या पूजेमधले जे चौरंग आहेत तर ते चौरंग आपल्याला द्यायला जायचं आहे. मग आता दादा रिक्षा घेऊन यायला लागलाय. त्यानं रिक्षा घेऊन आलं की त्यामध्ये सगळं सामान टाकायचं आणि मग ते पोच करायला जायचं आहे. आता रिक्षात ठेवलेत चौरंग. आपण जाऊ आता गाडी घेऊन त्यांच्या मागं. हे आपल्याकडे ही गाडी आहे. आता ते पोच करून आपण आलोय आपल्या जुन्या घरी. इथनं आपल्याला घ्यायचंय कपडे. आपल्या अजून आंघोळ झालेलं नाही, सो कपडे घेऊन इकडे जाऊन आंघोळ करायची. चला आता इथं माधवा रोडला आलोय. तर ट्रॅफिक बघा मंदिराच्या समोर. काय वाईट ट्रॅफिक आहे. रविवार असल्यामुळं आज तेवढं राहणारच. गजानन महाराजांचा प्रकट दिवस असल्यामुळं का नाही, गजानन महाराजांची पालखी आली आहे तर त्याची सगळी गर्दी आहे बघा. स्वतः इथनं सगळं बॅगा सामान वगैरे सगळं कलेक्ट केलं. आता जाऊ तिकडं आवरून मग आपल्याला आपल्या मार्गाला निघायचं आहे. चला गाईज, फायनली आपलं सगळं पॅकअप झालं आहे. आता निघायचं. ह्यांनी सांगोलला आणि मी माझ्या तहसीलला. तो काय चलो. आता मम्मी आणि भाऊ तर गेल्यात रिक्षानं. आपण जाऊया. हे काय म्हणताला तर हे नैवेद्य आपल्याला नदीला सोडायचं आहे. तेवढं करून आपण आपल्या रस्त्याला जाऊया. आपल्याला जे घरच्यांनी काम दिलं तर ते तर कम्प्लीट केलं आहे. निघू आता आपण आपल्या रस्त्याला. आता तुम्हाला वाटत असेल की मी तहसीलला पोचलोय, तर तसा काही विषय नाही. मी हाय तर प्रेमाच्या रूमवरती. ह्यो पण पक्षी येणार आहे आपल्यासोबत. सोबत जाऊया म्हणलं तर झाला अर्धा तास वाट बघत बसलो यांची. गेलते थोडं बोंबलं येणायला. स्टँडवर येताना समुद्र दूध घेऊन आले. ती पिऊन लगेच निघायला. मालक कळलं का? हे होपसो नाही डँग मारेन मग. तर काय, चला आता आपण निघालोय माघारी. आता हे जे आमचा वाघ आहे तर ह्याच्या वाघिणीला आपण इथं ठेवलंय. कारण
हिच्या चड्ड्या खराब झालेल्या वाघिणीचं helmet ब्रेक पॅड खराब झाले ते बदलायला टाकायचं आहे पुन्हा आपण आता ही हंटर घेऊन जाणार आहे आणि काय विषय या कंट्रीची एवढी किंमत आहे तेवढी या वाघिणीची किंमत गाइस चलो अभी हम राइड करेंगे हंटुड़ी चला कोल्ड स्टार्ट मारूया जरा आवाज आहे का तुम्ही हंटरचा लेट्स गो गाइस सॉरी लेट्स गो गाइस तर फायनली आपण आता वाठारमध्ये पोहोचलोय चला भाऊ आता आपला जाणार आहे आष्ट्याला आज काय रूमवर येणार नाही थोडा भाऊ टाटा बाय बाय चला भेटू परत काय म्हणू पुढचा शनिवार रविवार नाही पुढच्या शनिवार रविवार माझं स्पोर्ट वगैरे असतं बघू आणि कळवतो काय विषय नाही बघू तुम्हाला पण देतो अपडेट त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका श्रवण तुम्हाला दिसणार नाही म्हणून काय टेन्शन घेऊ नका चला आपली एक पार्सल आले जी की काल संध्याकाळीच आले पण इथं कॉलेजच्या गेटवरती ठेवलं होतं सो ते आत्ता मी कलेक्ट केले तर ते घेऊन जातो रूमवरती आणि तिथं जाऊनच दाखवतो तुम्हाला की त्याच्यामध्ये काय आहे ते आता सकाळी मिसळ खाल्ल्यापासून मी खाल्लं नव्हतं मग मम्मीनं मला केक पाठवून दिलता जर आता केक खाऊन घेऊया त्यानंतर ना मग ह्या ज्या बॉक्सात काय आहे ते तुम्हाला दाखवतो पहिला मी खाऊन घेतो केक आणि भूकले लागले मला तर चला आता माझं खाऊन पण झाले आता वेळ आली आहे चेक करायची की या बॉक्समध्ये नेमकं काय आहे मला माहिती आहे फक्त तुम्हाला दाखवायचा आहे काय विषय आहे ते चला उघडूया गाईज काही एवढं सामान याच्यामधनं निघाले तर आता विषय काय आहे ही असला मी कपडे ठेवायसाठी मागवले जरा बॅगेत अडचण व्हायला लागली म्हणून तिघात मागवले बरं का माझ्या एकट्याचं नाही तर तिघात ही मागवले तर जवळपास हे ना मला किती कॉस्ट केलं माहिती आहे का जवळपास 549 रुपये डिलिव्हरी चार्जेस आम्हाला डिलिव्हर झाले ओके तर आता आपण हे पहिलं सगळं जोडून घेऊया आणि मग तुम्हाला दाखवतो याचा फायनल लुक तर गाईज फायनली आपलं तयार आहे हे छोटंसं कपाट कपडे वपडे सगळे एकदम क्वालिटीमध्ये लावून घेतल्यात कसं आहे आणि मस्तपैकी ह्याच्यावरती काय आहे सांबार आहे वाटतं त्याचा फोटो आहे एकदम ओकेमध्ये झाले सगळं आवरून आता आलो मस्तपैकी चहा प्यायला म्हणजे चहा पिऊन जरा मूड जरी फ्रेश करून घेऊया कानात आला काय आपल्यासोबत व्हिडिओ काढाय ना आता मोबाईल बी पडला खाली आणि चहा पण सांडला पॅन्टवरती नवीनच पॅन्ट आजच घातली आहे सगळा विषय झाला बाबा काय करायचा आता सांगा तर गाईज मी आता जस्ट येऊन सगळे कपडे धुवून टाकल्यात मग अशी ज्या पॅन्टवर आपल्या चहा सांडलेला त्याचा अक्षरशः मोठा लागत्यावरती डाग पडलेला सो ते धुवून टाकले मी आता वरती जाऊन वाळत घालतो पण आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करा तो घंटा बी दाबा कॉन्टेंट तुम्हाला देत जातो आणि अजून काय इम्प्रूव्हमेंट पाहिजे का नाही कमेंटमध्ये सांगा बिंदास्त तुमचा भाव समजून तर चला गाईज भेटू नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय